भीमाशंकर ज्योतिर्लिंग कथा, पुणे, महाराष्ट्र. रामयुगात रावणाचा भाऊ कुंभकर्ण याचा एक पराक्रमी पुत्र होता. त्याचं नाव होतं भीम. कुंभकर्णाचा रामाने वध केल्याची बातमी भीमाला मिळाली व त्यानंतर भीमाने कठोर तप करून ब्रह्मदेवाची कृपा मिळवली व संपूर्ण जगभर आतंक माजवण्यास सुरुवात केली. त्यात त्याने राजा कामरूपेश्वर याला बंदी केले, कारण तो शिवाचा भक्त होता. परंतु कामरूपेश्वर राजा बंदिस्त असतानाही शिवाची भक्ती करत राहिला. एके दिवशी भीमाने संतप्त होऊन राजाला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु राजाने ओम नमः शिवाय मंत्र सुरू ठेवला. हे ऐकून स्वतः शिव प्रकट झाले व भीमासोबत युद्ध करून त्याचा वध केला. त्यानंतर शिवाला सर्वांनी त्या ठिकाणी कायम वास्तव्य करण्याची विनंती केली व शिवाने सर्वांची प्रार्थना स्वीकारली व ते त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपात विराजमान झाले. हे लिंग म्हणजेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की खरी श्रद्धा ही संकटातही अडथळा येऊ देत नाही व अन्यायाचा नेहमी नाश होतो.